हाय, तुम्ही कोणाला असं कधी म्हणाले का मी आधी ना अशी अजिबात नव्हते, आता ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या ते. तर ह्या सगळ्या गोष्टी ना खरंच कॉमन आहेत. चेहऱ्यावरती डाग येणं, हे केस गळणं, आपल्याला आपल्या स्किन केअरसाठी, हेअर केअरसाठी ना अजिबात वेळ मिळत नाही. पण खरं सांगू का, ह्या गोष्टी ना कायमच्या नाही आहेत, फक्त 2 वर्षापुरतेच आहे. त्यानंतर ना तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप सारा वेळ मिळणार आहे. पण तोपर्यंत ना आपली फर्स्ट प्रायोरिटी आपलं बाळ असायला पाहिजे. आता माझं बाळही थोडंसं मोठं होतं ना, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी थोडाफार वेळ मिळतो. आणि सकाळी सहज डोळ्यांकडे लक्ष गेलं आणि तेव्हा समजलं की माझ्या डोळ्याखाली किती काळं डाग आले. ते म्हटलं चला फार काही नाही तर कमीत कमी ना आपण होम रेमेडी करून बघूया, काही फरक पडतोय का. म्हणून छान असा ना हा पॅक बनवला आणि तो अप्लाय केला डोळ्यांच्या खाली आणि त्याने थोडाफार फरक तर मला दिसायला लागला आहे आता माझ्या चेहऱ्यावरती. आता असंच मी रोज जर ट्राय केलं ना तर मला असं वाटतं सगळे काळे डाग निघून जातील. तुम्ही जर नवीन आई असाल ना तर थोडा धीर धरा, थोडे संयम ठेवा, कारण ह्या सगळ्या गोष्टी ना होतच राहतील. फक्त स्वतःला ना तुमच्या बाळाकडे बघा आणि समजा की तुम्ही सगळ्यात सुंदर आहात. म्हणजे ना तुम्हाला असं वाटणार नाही की आपल्या स्वतःकडे लक्ष नाही आहे. असो, चला मी माझं थोडंसं रुटीन शेअर करते. आज ना मला मीठ टाकून फरशी पुसायची होती. त्याने काय होतं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, ते निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. घरामध्ये ना खूप छान वाटतं. संध्याकाळी ना मस्त असं जेवण केलं, त्यानंतर ना अशी कुल्फी खाऊन मस्त असा दिवस संपवला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके, बाय बाय.